बोल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। प्रार्थना। वक्रतुंड महाकाय कोटि सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। नमस्ते भगवन् व्यास वेदशास्त्रार्थ कोविद ब्रह्म विष्णु महेशानां मूर्ति सत्यवती सुत शुकरूप प्रबोधज्ञ सर्वशास्त्र विशारद एतत्कथा प्रकाशेन मद अज्ञानं विनाशय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। चतुश्लोकी भागवत। अहमेवासमेवाग्रे नान्यद् यदसदसत्परं पश्चादहं यदेतश्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम्। ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः। यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनो प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न त्वेष्वहम्। एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वय व्यतिरेकाभ्याम यत स्यात् सर्वत्र सर्वदा। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। आज मी ज्यांनी भागवत कथा केली त्या सर्व महाभागांना माझा साष्टांग दंडवत आणि आज मी भागवत कथा जी करतायत त्यांनाही माझा साष्टांग नमस्कार। आपल्यासारखे श्रोते मला प्राप्त झालेत आणि भगवंताचं गुणवर्णन आणि लीला वर्णन आणि अशा प्रकारचं भक्तिरसात रंगून जाण्याकरता अशा प्रकारचा हा अधिक महिना आपण याकरता वापरणार आहोत। आपण श्रोते म्हणून या उपक्रमाला या अनुष्ठानाला तयार झालात आणि त्याकरता मला या ठिकाणी वक्तृत्व भगवंताचं गुणवर्णन करण्याची संधी प्राप्त झाली। त्यामुळे आपल्या सर्व श्रोत्यांना माझा पुन्हा पुन्हा नमस्कार। कालच्या कथेचं सूत्र आपण बघितलं की या सृष्टीची जी काही निर्माण करण्याचं जे कार्य आहे ते कार्य भगवंतानी ब्रह्मदेवाला दिलेलं आहे आणि ब्रह्मदेवांची परिस्थिती अशी झाली की ते संभ्रमात पडलेले आहेत आणि आपला जन्म कुठून झाला आणि मग त्यांनी बघितलं की मोठं कमळ आहे, त्या कमळामध्ये ते प्रविष्ट झालेले आहेत आणि म्हणून त्या कमळाच्या दांडीतनं त्यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला आपला जनक कोण आहे। मात्र भरपूर प्रयत्न करूनही सुद्धा त्याचा शोध लागलेला नाही आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा त्यांना भगवंतानी दृष्टांत देऊन सांगितलं की ब्रह्मदेवा आपल्याला तप करणं आवश्यक आहे, म्हणून ब्रह्मदेवानी 1000 वर्षाचं तप केलं आणि त्या तपाच्या पूर्तीनंतर भगवंतानी हंस रूपात ब्रह्मदेवाला अशा प्रकारचं चतुश्लोकी भागवताचा उपदेश केलेला आहे। काल आपण संध्याकाळी चतुश्लोकी भागवताचा पहिला जो श्लोक आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आणि तोच खरा श्लोक आहे। अहमेवासमेवाग्रे नान्यद् यदसदसत्परं पश्चादहं यदेतश्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम्। आपण फक्त सारांश अर्थ बघणार आहोत आणि कुणाही व्यक्तीनं आज हा सारांश अर्थ ऐकला की तो
नक्की लक्षात ठेवू शकेल इतक्या सोप्या शब्दात मी आपल्याला या श्लोकाचा अत्यंत महत्त्वाचा श्लोक त्याचा अर्थ आपल्याला सांगतो. सृष्टी रचना होण्यापूर्वी, निर्माण करण्यापूर्वी मी होतो. भगवंत सांगतायत सृष्टी रचना झाल्यानंतर त्या सृष्टीमध्ये मी आहेच, आणि लय झाल्यानंतर काय शिल्लक राहणार आहे? एक मी शिल्लक राहणार आहे. म्हणजे आणखी सोपं करायचं तर मी होतो, मी आहे आणि मी राहील. अहमेवा समेवाग्रे. आणि साहजिकच भगवंतानी पुढच्या ज्या श्लोकामध्ये जी रचना केलेली आहे ती जणू काही तुमच्या आमच्या मनातलं जी शंका आहे, जो भ्रम आहे, तो भ्रम दूर करण्याकरता प्रश्न न विचारता दिलेलं उत्तर आहे. काय म्हणतात भगवंत दुसऱ्या श्लोकात? ऋतेर्थम यत प्रतीयेत न प्रतीयेत चात्मिनी तद विद्यादात्मनो माया यथा भासो यथा तमः. असं म्हणतात की दृष्टीदोष जेव्हा निर्माण होतो तेव्हा आकाशातला चंद्र म्हणजे चंद्रबिंब आपल्याला एकाच्या ऐवजी दोन दिसायला लागतं. कशामुळं? दृष्टीदोष. आणि हा दृष्टीदोष जो आहे तो जीवाच्या ठायी निर्माण झालेला आहे. कशामुळं? तद्विद्यादात्मनो माया. भगवंताचा म्हणजे जेव्हा शिव म्हणून आपण उच्चार करतो तेव्हा माया शब्द येतो, आणि तीच माया जेव्हा जीव शब्द उच्चार करतो तेव्हा तिला अविद्या असं म्हणतात. आणि या अविद्येच्या प्रभावामुळं आम्हाला दृष्टीदोष निर्माण झालाय. आणि भगवंत म्हणत जरी असतील की मी एकच आहे, माझ्याच्या दुसरं काही नाही, तर आमच्या ह्या अविद्येमुळं, या दृष्टीदोषामुळं आम्हाला दोन दिसायला लागलं. दोन म्हणजे कसं की आम्हाला मुंगी मुंगी दिसते, त्यात भगवंत दिसत नाही. वास्तविक त्या मुंगीमध्ये भगवंतच आहे हे भगवंताचं सांगणं आहे, पण आम्हाला भगवंत दिसतच नाही. ते आहेत म्हणतायत म्हणून आम्ही विश्वास ठेवला, पण दिसते आम्हाला मुंगी. हे झालं द्वैत. आणि कशामुळे निर्माण झालं तर याचं कारण सांगितलंय अविद्या. आणि अशा प्रकारे भगवंतानी दुसऱ्या या श्लोकामध्ये या दृष्टीदोष किंवा द्वैत निर्माण होण्याचं कारण सांगितलेलं आहे. आणि तिसरा श्लोक जो भगवंतानी ब्रह्मदेवाला सांगितला, यथा महांती भूतानी भूतेषुच्या वचेष्वनु प्रविष्ठान्य प्रविष्ठानी तथा तेषु न त्वेष्वहम. मी आपल्याला सारांश अर्थ सांगतोय बरं का, कारण आपल्याला या श्लोकाच्या मूळ अर्थात जायचा तर तो एक ग्रंथच होईल. चतुश्लोकी भागवतावर नाथांनी मोठा ग्रंथ लिहिलेलाच आहेच, मग ते सांगावं लागेल. त्यामुळे आपण सारांशाने जाणार आहोत. प्रविष्टांनी प्रविष्ठाती यथा महांती भूतानी. तर या पंचमहाभूताचं हे शरीर बनलेलं आहे. आपण श्वास घेतो, मग आतमध्ये वायू नाही का? आपण जल प्राशन करतो, आतमध्ये जल नाही का? आपण अन्न खातो, मग आतमध्ये पृथ्वी तत्व नाही का? तर ह्या पाची तत्वानी हे शरीर बनलं आहे. आणि त्यामुळं वर्ण आपण जेव्हा हवा, पाणी किंवा अन्न ग्रहण करतो तेव्हा ते आतमध्ये सुद्धा आहेच आहे नव्हे, त्यामुळंच ते शरीर बनलेलं आहे. तसं भगवंत असं म्हणतात की मी आतमध्ये, तुमच्या या जीवाच्या आतमध्ये मीच आहे. त्यामुळं मी अन्य कुठून मला शोधून तुम्ही आणायची गरज नाही. आणि सर्वसाधारणपणे जीव जो काही भ्रम त्याच्यात निर्माण झालाय तो हाच आहे की भगवंत कुठेतरी आहे. यज्ञात सापडेल, दानात सापडेल, तीर्थयात्रेत सापडेल नाही, परंतु तो तुमच्यामध्येच आहे. फक्त आत डोकावलं पाहिजे. अंतर्मुख झालं की भगवंत आतमध्येच नाही. भगवंताने तर इतकं स्पष्ट सांगितलंय. आणि मग शेवटी आणखी काही मंडळी जिज्ञासू असतात आणि त्यांना त्या प्रश्नाची उकल अधिक खोलवर जाऊन करायची असते. आणि म्हणून त्यांच्याकरता चौथा श्लोक भगवंतांनी रचलाय तो असा आहे, एतावदेव जिज्ञासम तत्व जिज्ञासुनात्मना अन्वया व्यतिरेकाभ्याम यतस्यात् सर्वत्र सर्वदा. अन्वय करायचा आणि व्यतिरेक करायचा आहे. अन्वय म्हणजे समन्वय. कसा समन्वय? माती, चिखल, कुंभार, त्याचं चाक, पुढे अग्नी, अग्नीला आवश्यक असलेलं इंधन, या सगळ्या गोष्टीचा समन्वय आम्ही केला. आणि त्यातनं काय निर्माण केलं? एक मडकं निर्माण केलं. मग या मडक्यामध्ये हा झाला अन्वय.
आणि या मडक्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला काय वाटायला पाहिजे, काय कळायला पाहिजे, काय ज्ञान व्हायला पाहिजे? या मडक्यात मातीशिवाय काहीही नाही, व्यतिरेक. आणि म्हणून भगवंत असं म्हणतात की अन्वय करून सृष्टीची रचना झालेली आहे. मग मुंगी, किडा, हत्ती सर्व तुम्हाला पाहायला मिळतील, मात्र या सर्वांच्या ठिकाणी पाहताना तुम्हाला एक भगवंत हा पाहता आला पाहिजे. आणि अशा प्रकारचं दुसऱ्या स्कंदातलं भगवंतानी 9व्या अध्यायामध्ये स्कंद 2 अध्याय 9 मध्ये अशा प्रकारे चतुश्लोकी भागवताचा उपदेश हंस रूपाने ब्रह्मदेवाला केला. आणि पुढच्या 10व्या आणि त्या स्कंदाच्या शेवटच्या अध्यायामध्ये काही लक्षणं सांगितली आहेत या भागवत ग्रंथाची, आणि स्कंद 2 ची अशा प्रकारे त्या ठिकाणी समाप्ती झालेली आहे. खूप काही सांगण्यासारखं आहे, मात्र आपलं वेळेचा विचार करता आपल्याला पुढे जाणंही भाग आहे. त्यामुळे स्कंद 2 ला आपण प्रणाम करूया, भगवंताचं एकदा भजन करूया आणि स्कंद 3 मध्ये आपण प्रवेश करू. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते, मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते, मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते. आणि तिसऱ्या स्कंदाची सुरुवात जी आहे ती परीक्षित राजाच्या एका प्रश्नाने झालेली आहे. कालच्या सूत्रामध्ये आपण असं बघितलं की विदुरजी जे आहे ते या कौरव पांडवाच्या युद्धामध्ये उपस्थित नव्हते, ते तीर्थयात्रेला गेले होते. विदुरजी आणि बलराम दादा दोघेही या युद्धामध्ये नव्हते. आता युद्ध संपलेलं आहे, युधिष्ठिर राजा झालेला आहे, राज्याभिषेक झालाय, कौरव संपलेले आहेत. यानंतर ही सगळी बातमी विदुरांच्याकडे गेली आणि आता आपलं तीर्थयात्रा संपवून ते परत निघाले. आणि आल्यानंतर त्यांनी, आपण कालच्या सूत्र बघितलं कालच्या कथेमध्ये, त्या त्यांनी धृतराष्ट्र आणि गांधारी यांची काय केलेली आहे, निर्भर्सना केली आहे. ज्यांच्याकडे आपण राहत आहात, काय केले यांच्या प्रती आपण, यांना तर वेगवेगळ्या पद्धतीनं आपण मारून टाकायचे प्रयत्न केले आहेत. त्यामुळं या जीवाविषयी माणसाची अभिलाषा किती असावी, किती असावी. कधीतरी आपल्या मनामध्ये आपण अंतर्मुख होऊन पाहणार का नाही. आणि त्याचा परिणाम झाला. धृतराष्ट्र आणि गांधारी एक दिवशी कुणालाही न सांगता निघून गेले आणि त्यांनी त्यांची वाट शेवटची जी काही निवडायची ती पुढे निवडलेली आहे, वानप्रस्थात गेले. ते परीक्षित राजाचा प्रश्न आहे आता तिसऱ्या स्कंदाच्या सुरुवातीला. ते असं म्हणतात की महोदय, महाशुक महामुनी, आपण आम्हाला विदुरजींच्या तीर्थयात्रेविषयी आपण सांगितलं, पण हे तीर्थयात्राच्या संदर्भामध्ये आणखी काही आपण सांगा ना. तर ते असं सांगतात की तीर्थयात्रा संपवून हस्तिनापुराकडे निघालेले विदुरजी हे अगदी हस्तिनापुराच्या दुसऱ्या तीरावर, यमुनेच्या दुसऱ्या तीरावर येऊन पोचले असता योगागणात त्यांची आणि उद्धवजींची गाठ पडलेली आहे. उद्धवजींचं काय परिस्थिती आहे, तिकडे संपूर्ण यादव कुळाचा नाश झालेला आहे. भगवंत स्वधामाला गेलेले आहेत आणि भगवंतानी समदृष्टीने तो विहार कर. आपल्याला शेवटच्या स्कंदामध्ये 11व्या स्कंदात, शेवटच्या नव्हे 11व्या स्कंदात आता विचार करायचा आहे. समदृष्टीने विचार कर आणि म्हणून तू बद्री क्षेत्री विहार करण्याकरता जा अशा प्रकारची आज्ञा केली होती. आणि म्हणून उद्धवजी द्वारकेवरनं बद्री क्षेत्री जाण्याकरता निघालेले आहेत. आणि परतीच्या वाटेवर असलेले विदुरजी जे हस्तिनापुरात जाऊ इच्छित आहेत, हस्तिनापूर जवळ दिसतंय अशा वेळी त्यांची भेट झालेली आहे उद्धवजींशी. दोघांनी एकमेकांना अत्यंत गाढ आलिंगन दिलं. दोघेही भगवंताचे कृष्ण भक्त आहे. आणि अशा प्रकारची भेट झाल्यानंतर आपण एकमेकांना कुशल आणि मंगल विचारत असतो. मात्र खिन्न मन झालं असलेलं ज्यांचं उद्धवजी, कोण आहेत उद्धवजी? उद्धवजीचा अधिकार फार मोठा आहे, फार मोठा अधिकार आहे. ते कृष्ण भक्त तर आहेत, कृष्ण सखा पण आहेत, बृहस्पतीचे शिष्य आहेत आणि त्यांना स्वरूप मुक्तता प्राप्त झालेली आहे. भगवंतासारखे दिसतात. आपल्याला माहिती आहे मुक्तीचे 4 प्रकार आहेत: सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता.
तर ही स्वरूप मुक्ती त्यांना प्राप्त झाली म्हणून ते भगवंतासारखे हुबेहूब दिसायला आहेत असे उद्धवजी. त्यांनी प्रार्थना केली ती भगवंताला की मला आपल्यासोबत घेऊन जा स्वधामाला, पण त्यांनी सांगितलं तुझं कार्य बाकी आहे. आणि असं ते कार्य करण्याकरता ते निघालेले आहेत. आणि जेव्हा त्यांना विचारलं कुशल मंगल तेव्हा ते गहिवरले. एका बाजूनं भगवंताच्या लीला आणि त्यांचं गुणवर्णन आठवून आनंद व्हावा, आणि दुसऱ्या बाजूनं आता भगवंत या पृथ्वीवर नाहीत, म्हणजे देहानी नाहीत, या कारणास्तव त्यांच्या मनामध्ये उदासीनता खिन्नता यावी अशा प्रकारची त्यांची आजची स्थिती आहे. म्हणजे एका डोळ्यातनं भगवंताची आठवण करता आनंदाश्रू आणि दुसऱ्या डोळ्यात भगवंताचं आता इथे सदेह अस्तित्व नाही म्हणून दुःखाश्रू, अशा प्रकारची त्यांची अवस्था आहे. साहजिकच ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ते एकमेकांना सांगतायत, मन मोकळं करतायत. समोरच्या माणसाला आपण जेव्हा एखादी गोष्ट बोलतो तेव्हा त्या ज्या विषयाविषयी आपण बोलतो त्याविषयी समोरच्या माणसाला रुची असेल तर अर्थात ती भेट जी आहे आनंदाची ठरते. आणि किती वेळ आपण बोललो लक्षात राहत नाही, असाच या ठिकाणचा प्रकार आहे. कित्येकदा असं होतं की दोन मित्र भेटतात आणि मित्र असतात नाही ओळखीचे असतात, आणि मग त्यांना बोलण्याकरता दोघांच्या आवडीचा एखादा विषय नसला ते फक्त दोघं बसून राहतात. मधून मधून कसं काय काय तेवढंच, पलीकडे जाता येत नाही. त्यामुळं जेव्हा दोन जीव भेटतात तेव्हा दोघांच्या आवडीचा एक विषय असेल तर तो वेळ मात्र खूप चांगला जातो. या दोघांची स्थिती आहे. मात्र त्यामध्ये भगवंतानी कौरव पांडवाच्या युद्धानंतर द्वारकेकडे प्रयाण केलं तेव्हापासनचा आणि स्वधांगमनापर्यंतचा जो विषय आहे तो विदुरजींना माहित नाही, तो उद्धवजींनी सांगितलेला आहे. ह्या सांगताना शेवटचा एक मुद्दा होता की भगवंताने मला आत्मज्ञानाचा उपदेश केला. केवढी मोठी गोष्ट आहे. प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातनं एक ते अर्जुन आणि दुसरे उद्धवजी, की ज्यांना जो उपदेश अन्य कुणाला केला नाही तो या दोन बरं का जीवांना केलेला आहे. आता साहजिकच उद्धवजी जेव्हा म्हणतात की भगवंतानी मला आत्मज्ञानाचा उपदेश केलाय, तर विदुरजींच्या मनामध्ये जिज्ञासा इच्छा आहे की उद्धवजी आपण तो ज्ञानाचा उपदेश जो आहे तो मला करा ना. मात्र उद्धवजी त्यांना सांगतात विदुरजी हा जो ज्ञानाचा उपदेश आपल्याला प्राप्त होण्याच्या आज्ञा भगवंताने दिलेल्या आहेत, पण त्या मैत्री ऋषीला आहे. आपल्याला मैत्री ऋषीकडे जावं लागेल ते आत्मज्ञान प्राप्त करण्याकरता. तो सांगण्याचा माझा अधिकार नाही. आणि अशा प्रकारे दोघांनी आपलं मन मोकळं केलेलं आहे आणि दोन्ही दिशानं निघून गेलेले आहेत. आता जायचं कुठं होतं विदुरजींना जायचं होतं हस्तिनापुरात. पण आता आत्मज्ञानाची आपल्याला काय मिळणार आहे, प्राप्ती होणार आहे मैत्री ऋषीकडनं. म्हणून त्यांनी रस्ता बदलला आणि ते गेले कणखल क्षेत्री, जिथं मैत्री ऋषी वास्तव्य करून होते. आणि दोघांनी त्या ठिकाणी एकमेकांना ओळखलं आणि भगवंतानी मैत्री ऋषींना जी जबाबदारी दिलेली होती त्याप्रमाणे ते सुद्धा विदुरजींना उपदेश करण्याकरता उत्सुक होते. कोण विदुरजींचं जे काही स्थान आहे ते आपण नेहमी ऐकत आलेलो आहोत. मात्र विदुरजींची जी कथा आहे ती कथा आपल्याला कळली पाहिजे. कोण विदुरजी, काय अधिकार. मांडव्य नावाचे एक ऋषी आहेत आणि या ऋषींच्या बाबत एक अशी विचित्र घटना घडली की काही चोरांनी राजकोषामध्ये चोरी केली आहे. आणि त्यांच्या पाठीशी जेव्हा सैन्य लागलं तेव्हा त्यांनी आपल्या हातातलं जे काही धन लुटलेलं होतं ते त्यांनी मांडव ऋषीच्या आश्रमात टाकले. तिथून त्यांनी स्वतःची सुटका करून घेतली. राजसेवक आले आणि त्यांनी पाहिलंय हा जयद्रथ हा सूर्य, इथं धन दिसतोय, इथं चोर दिसतोय. आणि म्हणून त्या मांडव ऋषींना त्या राजसेवकांनी कैद केलंय. आणि पुढे राजाचे जे कोणी न्यायाधीश असतील त्यांना सुळावर चढवण्याची शिक्षा दिलेली आहे. आपण कथा ऐकतोय मांडव्य ऋषीची. काय अधिकार आहे बघा. सुळावर चढवलेले मांडव्य ऋषी, त्यांना कुठल्याही प्रकारचा प्राणाला धोका झाला नाही. म्हणजे फाशी दिल्यानंतरचा कैदी हा पुन्हा जिवंतच खाली उतरला, अशी स्थिती जी काही असू शकते अशी स्थिती इथं आलेली आहे. आणि
यथावकाश पुढे काही कालानंतर मांडव ऋषींनी देह ठेवला आणि ते जेव्हा उभे राहिले यमधर्माच्या समोर, तेव्हा यमधर्माला त्यांनी प्रश्न विचारलाय, धर्मा, अशा प्रकारची शिक्षा सुळावर मला चढवलं राजाने, आणि मी कुठल्या प्रकारचा गुन्हा या जन्मात केलेलाच नव्हता, मग कोणत्या जन्माचं फळ मला तू दिलंस, प्रश्न केलेला आहे. आणि यमधर्माने सांगितलं, कुठल्या एका जन्मामध्ये तू फुलपाखराला अशा अशा प्रकारचं काट्या टोचले होते आणि त्याच्यामुळे तुला अशा प्रकारचं मी तुला शिक्षा दिलेली आहे. कथा छान आहे ऐकायला, पण पुढचा अधिकार मात्र आपण अवश्य आहे का. का अधिकार होता इथल्या आमच्या ऋषीमुनींना, काय सामर्थ्य होतं त्यांच्या शब्दांचं. काय म्हणतात मांडव ऋषी, यमधर्मा, तू शास्त्राचा म्हणजे तुझं नावच आहे यमधर्म, तू धर्मानं वागणार आहेस, कुणावर अन्याय होऊ देणार नाहीस, तुझी ख्याती आहे. पण तुला हे ज्ञात नाही की मी एक बालक असताना अशा प्रकारचं कृत्य केलंय, म्हणजे अज्ञानात कृत्य केलेलं आहे, ते जाणीवपूर्वक नियोजन करून नाही का, असं नाही केलं. आणि अशा ठिकाणी शिक्षेची तरतूद नाही, आणि हे तुला नाही माहीत कसं. आणि म्हणून मांडव्य ऋषींनी या यमधर्माला शाप दिलेला आहे की तुला 100 वर्ष दासीपुत्र होऊन या मानवदेवात तुला काही का काढावं लागेल, 100 वर्ष. आणि ते यमधर्म जे आहेत ते दासीपुत्र म्हणून विदुरजी म्हणून प्रगट झालेले आहेत, आणि ते विदुरजी आता आत्मज्ञानाकरता मैत्रेय ऋषीकडे निघालेले आहेत. कणखलला आले, दोघांची भेट झाली, आणि आता बाकी नेहमीचे जे काही प्रथा आहेत त्या आपल्या नियमाप्रमाणे सगळ्या व्यवस्थित झाल्यात. प्रश्न उत्तरामध्ये आपण 1-2 त्यांचे पाहू, कारण त्यांचा संवाद खूप मोठा आहे. काय म्हणतात विदुरजी, प्रश्न करतात मैत्रेय ऋषींना, आत्मज्ञानाचा उपदेश आहे हा, एक मात्र भगवंत सर्व जीवामध्ये साक्षी रूपाने आहेत, तर मग जीवांना दुर्दैव का बरं. म्हणजे भगवंतच आहे किडा मुंगीमध्ये, हत्तीमध्ये, मानवामध्ये, सर्वांना मध्ये सर्वांच्या बरं का, चेतना तत्व जी आपण म्हणू ते काय भगवंत आहे. मग आता भगवंतच आहे तर दुर्दैव का, त्यांना दुःख का त्यांच्या वाट्याला यावं, हा त्यांचा विदुरजींचा प्रश्न आहे. आणि म्हणून त्याच्या उत्तरादाखल मैत्रेय म्हणतात, सेयं भगवतो माया यन्न येन विरुध्यते ईश्वरस्य विमुक्तस्य कार्पण्यमुत बंधनम. मैत्रेय ऋषी म्हणतात, जो आत्मा सर्वांचा स्वामी आणि सर्वथा मुक्त स्वरूप आहे त्याला दीनता प्राप्त झाली, त्याला बंधन प्राप्त झालं बरं का. अशा प्रकारची गोष्ट आपण समजणं हे युक्तिसंयुक्त नाही. मग जे आपल्याला जे वाटत असतं ना, तीच भगवंताची माया आहे. म्हणजे आम्हाला जे दिसतंय की एखादा जे दुःख भोगतोय, मग तो दुःख भोगतोय कशामुळं, तर आम्हाला त्या मायेच्या प्रभावानं जाणवतं की एक भगवंत जरी सर्वत्र आहेत तरी काही जीवांना दुःख आहे, काही जीव आनंदात आहे. तर हे जे आपल्याला दिसायला दिसतं ते काय आहे, तो आपला भ्रम आहे. कशामुळे निर्माण झालाय, मायामुळे. अगदी आधुनिक पद्धतीचं जे उदाहरण दिलं जातं नेहमीच, की वीज सर्वच घरामध्ये खेळते आहे आजकाल, आणि ती वीज जेव्हा फ्रीजमध्ये जाते तेव्हा थंड, आणि गिझरमध्ये जाते तेव्हा गरम. त्यामध्ये विजेचा काही संबंध आहे, तिला थंड न गरमचा प्रश्न आहे का. ती दोन्ही ठिकाणी जे चेतना तत्व आहे ते दोन्ही ठिकाणी एकच तत्व आहे, मात्र दोघांचे जे काही परिणाम आहेत ते विरुद्ध आहेत. सुख आणि दुःख जसं एकमेकांच्या विरुद्ध, त्याप्रमाणे अशा प्रकारचा परिणाम आहे. आणि पुढे असं सांगतात की या मायेचा निराश जो करायचा आहे तो कसा, सवयी निवृत्ती धर्मेन वासुदेवानुकंपया भगवत भक्ती योगेन तिरोधते शनैर्ह. आणि या जगात निष्काम भावाने भगवत भक्ती आणि धर्माचे आचरण, आपण धर्म काल बघितलं धार्मिक, आणि काय बघितलं आध्यात्मिक. तर धार्मिक आणि आध्यात्मिक यातला फरक कळला पाहिजे, आणि आध्यात्मिक वातावरण केलं पाहिजे. या ठिकाणी शब्द धर्म आहे तो शुद्ध धर्म किंवा शुद्ध धार्मिक या अर्थानं आहे. आणि अशा प्रकारे
आम्ही आचरण जेव्हा ठेवू तेव्हा भगवंताची कृपा होते. प्रथम कशा करता की भक्ती योगाच्या या माध्यमातनं भगवंताची पहिली कृपा ही होते की तुमच्यावरचं जे मायेचं पटल आहे ते पटल दूर होतं. जो भ्रम आहे तो भ्रम नाहीसा होतो. आणि तो भ्रम कशाने वाढीला लागतो तेही समर्थांनी अत्यंत सोप्या शब्दामध्ये, समर्थांचे जे शब्द आहेत ना, जीवाचं कान करून ऐका आणि लक्षात ठेवा. अध्यात्म म्हणजे काय त्याची व्याख्या इतकी सोपी कुठेही तुम्हाला आढळणार नाही. आणि सर्वांना बहुतेकांना माहीतच आहे माझ्या श्रोत्यांना. देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी, एवढंच. जसे सूत्र आपण नारदांचे पाहिले बरं का, 5 किंवा 7 शब्दामध्ये एक सूत्र गुंतलेलं आहे, जास्त नाही, वाक्य सुद्धा नाही. तसं देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. आपला प्रयास हाच चालू आहे की देहबुद्धी कमी करायची आणि आत्मबुद्धीकडे आपल्याला जायचं. कसं जायचंय आपल्याला उद्याच्या सत्रामध्ये देवहूती आणि कपिल मुनीच्या संवादामध्ये आपण थोडं त्याचं चर्चा करणार आहोत. आणि अशा प्रकारची जी काही देहबुद्धी आपल्याला कमी कमी करत जायची. देहबुद्धी कमी करणं म्हणजे संसारावरचं प्रेम कमी करणं, आपली आवड, आपली निवड नाही का, आपला मान, आपला अपमान, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, हे चांगलं, ते वाईट, हे सगळं जे काही आहे आपल्या देहाप्रती, हे सगळं जितकं कमी होईल बरं का, तितकं भगवंतावर प्रेम आपल्याला करावंसं वाटेल. जितकं इकडे प्रेम कमी करावं तिकडे जास्त भगवंतावर प्रेम त्या प्रमाणामध्ये वाढत जातं. आणि अशा प्रकारे ह्याला सुद्धा भगवंताची कृपा पाहिजे बरं का. म्हणजे असं बघा, एखादा इंजिनियर किंवा एखादा डॉक्टर कोणत्याही क्षेत्रातली पदवी घेणं हा पहिला टप्पा आहे. पण पदवी घेतली की दुसऱ्या दिवशी नोकरी ते कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये होत असेल. पण सर्वसाधारणपणे नियम काय आहे, सर्वसाधारण नियम हाच आहे की प्रथम तुम्हाला स्वतःला क्वालिफाय व्हायचं आहे. तर हे क्वालिफिकेशन कोणचं आहे की भगवंताची कृपा प्राप्त करणं हे पहिलं क्वालिफिकेशन. आता तुमची खऱ्या अर्थाने वाटचाल सुरू झालेली आहे. आणि त्यानंतर मग दुसऱ्या परीक्षेत भगवंत तुम्हाला आपलंसं करतील. आणि अशा प्रकारचं जे काही आहे ते देहाभिमान कमी केल्याशिवाय, काल मी आपल्याला एक गोष्ट सांगितली, पुन्हा सांगायचा मला मोह होतो, धार्मिक आणि आध्यात्मिक माणसं. आणि एक सुधारणे काल सांगितलं होतं, सत्यनारायणाची पूजा आणि अगदी छोट्यातली छोटी सुपारी. पूजा केली का, केली, सुपारी कशी आणली, छोट्यातली छोटी. हा काय झाला, धार्मिक. परंतु आध्यात्मिक मनुष्य काय करेल, आध्यात्मिक मनुष्य सांगेल की मला खाण्याकरता जेवढी चांगली सुपारी लागेल त्यापेक्षा अधिक चांगली सुपारी मी आणेल भगवंताच्या करता. तो काय झाला, आध्यात्मिक. मग या ठिकाणी काय झालं, या ठिकाणी आम्ही देहबुद्धी कमी केली. आम्ही जितकी छोटी सुपारी आणू भगवंताला अर्पण करण्याकरता, पक्क समजा आमची देहबुद्धी अधिक कशी आहे, तीव्र आहे. देहबुद्धी कमी करायची असेल तर आपल्या जीवाचे लाड कमी करा आणि भगवंताचं जे प्रेम आहे ना ते वाढवा. सरळ सरळ गणित आहे. आणि अशा प्रकारे या ठिकाणी असं सांगतात की मैत्री ऋषी सांगतात की अशा प्रकारे देहबुद्धी कमी केली की माणसाला पुढे पुढे आत्मज्ञान प्राप्त होतं. काय होतं की आता यांनी जो एक चर्चा केली आहे, संवाद केलाय, तोच पुन्हा आपल्याला उद्याही घ्यायचा आहे. त्यामुळे आपण उद्या देवहूतीच्या संदर्भामध्ये आणखी थोडी त्याच्यावर विस्तृत चर्चा करू. आणि जीवाला आत्मज्ञान कसं प्राप्त होतं, नेहमीचे शब्द अंतःकरण चतुष्टय जे म्हणतात, मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त, याचा सगळा खेळ. मग त्या खेळातनं आपल्याला बाहेर कसं पडायचं आणि आतलं जे आपलं अंतर्मुख होऊन भगवंताचं म्हणजे आतल्या अंतस्थ त्या भगवंताचं दर्शन कसं घ्यायचं ते आपल्याला देवहूतीच्या संवादामध्ये आपण थोडंसं बघूया. यापुढं हाच विषय आपण पूर्ण करूया की मैत्रेय ऋषी आणि विदुरजी यांचा संवाद संपलाय. आत्मज्ञान प्राप्त झालेले आहे आणि ते नंतर आलेले आहेत हस्तिनापुरात. आणि पुढचा प्रश्न अर्थातच आता विचारतात परीक्षित राजा शुक महामुनींना की भगवंतानी चतुश्लोकी भागवताचा उपदेश केला ब्रह्मदेवाला आणि सृष्टी निर्मितीचं कार्य त्यांच्यावर सोपवलं, तर मग ब्रह्मदेवाने कशा प्रकारे सृष्टीची रचना केली
तो कथाभाग जरा आपण आम्हाला सांगा. आणि अशा प्रकारे आता शुक महामुनी सांगतात की ब्रह्मदेवानी 1000 वर्ष अशा प्रकारचं तप केलं आणि त्या तपानंतर त्यांच्या लक्षात आलं की भगवंता पुष्कळ काळ मी तप केलं पण तुम्हाला जाणणं तसं सोपं नाही. आता माझ्यासारखा तपस्वी जर तुम्हाला जाणू शकत नाही तर सामान्य माणसाची काय स्थिती असेल. परंतु असं म्हणतात की सर्व वस्तूंच्या रूपात आपणच आहात हा साक्षात्कार आता मला झालेला आहे. आणि मायेच्या गुणामध्ये विषमता निर्माण झाल्याने विविधता अनुभवाला येते. मायेच्या गुणामध्ये विविधता, त्यामुळं वेगवेगळे विषय आम्हाला त्याचे निर्माण होतात आणि भासतात, ते वेगवेगळे आहेत म्हणून. आणि म्हणून खरं पाहता सर्वत्र यत्र तत्र आपणच आहात. मात्र या मायेच्या प्रभावामुळं आम्हाला तो भेद काय होतो अनुभवायला येतो. आणि अशा प्रकारचं हे जे काही भगवंताची स्तुती ब्रह्मदेवानी केली आणि असं स्तुती करून ते खऱ्या अर्थाने पुढे मौन झालेत असं म्हणतात. कारण स्तुती करून करून किती करायची, कारण भगवंताच्या गुणवर्णन करण्याकरता म्हणजे त्याला अमर्याद आहे ते त्याचं करून किती करणार, म्हणून ब्रह्मदेव मौनावले असे या ठिकाणी सांगतात. आणि पुढे या ठिकाणी ब्रह्मदेवानी सृष्टी कशी निर्माण केली याचा तपशील आता शुक महामुनी राजन परीक्षित राजाला सांगतात. राजा ऐक, ब्रह्मदेवानी आता भगवंताच्या कृपेनं सृष्टीची निर्मिती कशी केली. तर असं सांगतात की ही सृष्टी जी आहे ही 10 प्रकारची आहे. 10 प्रकारची सृष्टी सांगितली आहे. आता आपण सृष्टीचे थोडंफार जे वर्णन करणार आहोत त्या सृष्टीच्या वर्णनामध्ये विज्ञानाचे जे कोणी विद्यार्थी असतील त्यांनी अवश्य त्यात लक्ष घालावं. कारण आपली जी पुराणं आहेत या पुराणामध्ये ठासून विज्ञान भरलेलं आहे, त्याची संगती आम्हाला लावता येत नाही. पण विज्ञानाविषयी आपल्याला पुराणाविषयी आपल्याला आणखी एक मात्र जो आहे तो एक लाल लाईट दाखवतो, आपल्याला धोक्याचा कंदील ज्याला म्हणतात तो आपल्याला दाखवतो. आपण सर्व जो मराठी भाषिक आहे यांच्या पुरतं जर बोलायचं झालं तर आपण सर्व एकमत सर्वांचं होईल असं एक चरित्र महाराष्ट्रामध्ये आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं. काही दुमत शक्यता नाही, असूच शकत. सर्वांचं आदराचं स्थान शिव अवतार छत्रपती शिवाजी महाराज. आपलं एकमत आहे का त्यांच्या जन्माविषयी. महाराष्ट्रामध्ये त्यांच्या जयंती तिथ्या किती साजऱ्या होतात आपल्याला माहित आहे. म्हणजे 350-400 वर्षापूर्वी जो इतिहास झालाय त्याच्याविषयी आमच्या मनामध्ये अशा प्रकारचं संभ्रम निर्माण झाला. तर पुराणामध्ये अनेक गोष्टी आहेत, पुराणात किती मन्वंतरातले गोष्टी आहेत ह्या. मग त्यामुळं त्यामध्ये जर काही कमी जास्त फरक जर झाला तर तो फरक जो आहे तो या मापानं विचारात घ्यायला पाहिजे. छत्रपतींच्या जयंत्या आम्ही सर्वांचं अजून एकमत झालं नाही, छत्रपतींच्या बाबत एकमत, पण जयंती अनेक. तसं पुराणामध्ये सुद्धा अनेक वेळा, एक उदाहरण सांगतो स्पष्ट होण्याकरता, ध्रुव बाळाने ध्रुव राजाने 36,000 वर्ष राज्य केलेलं आहे. कथा आपल्याला ऐकायची 1-2 दिवसात. मग 36,000 कसे आले, खरंच 36,000 असतील का. तर 2 पद्धतीनं त्याचं आपल्याला स्पष्टीकरण करता येईल. पहिली पद्धत अशी आहे की आपला मुलगा शेजारच्या एका द्वाड मुलाकडे मैत्रीला जातो, मित्र आहे त्याचा, नेहमी जातो तो. आपण त्या आपल्या मुलाला सांगतो, बाळा तो शेजारचा गोविंद आहे ना तो वात्रट आहे, द्वाड आहे, वाईट सवय आहे त्याच्या, तू जाऊ नको. एकदा सांगतो, 2दा सांगतो, 3दाही सांगतो, पण 4थ्यांदा काय होतं. आपण म्हणतो का तुला 4थ्यांदा सांगतो, नाही, आपण म्हणतो तुला 1000 वेळा सांगितलं. मग 4थ्यांदा सांगितलेलं जर आम्ही 1000 केलं तर ध्रुवांचं राज्य 36,000 वर्ष झालं, तर त्यात चूक आहे. हा एक तर्क आहे बरं का, म्हणजे हा माझा काही अधिकृत तर्क आहे असं माझं म्हणणं नाही, एक विचार आहे. चुकीचा वाटला सोडून द्या. आणखी एक सांगतो बघा, त्याचाही विचार करा. आणि मुख्य म्हणजे मी आपल्याला पहिल्या दिवशी सांगितलं की पुराणामधला तपशील महत्वाचा नाही, आपल्याला तत्व महत्वाचं आहे.
36,000 वर्ष राज्य केलं, म्हणजे दीर्घकाळ राज्य केलं एवढा अर्थ धरला तरी आपल्याला पुढे जाता येतं. मग दुसरा काय तर्क आहे? दुसरा तर्क असा आहे की पूर्वी लिखित स्वरूपात काहीच नव्हतं. एकाला एक गुरु एक शिष्य अशा प्रकारे ज्ञान दिल्या घेतल्या जायचं. आणि असं करताना काही वेळेला पुढे लिहिण्याचं आलं, लिहून ठेवण्याच्या पद्धती आल्या. मग त्या लिहिण्याचं दुसऱ्याने काय करायचं, कॉपी करायची. मग ती लिहिताना कॉपी करताना एक शून्य कमी जास्त होतो. आणि अशा प्रकारे पुराणामध्ये काही अशा प्रकारचे बदल होतात. त्यामुळं पुराण समजून सांगताना, ऐकताना, समजून घेताना त्यातल्या बारक्याशा तपशिलाकडे लक्ष द्यायचं नाही, तत्वाकडे लक्ष द्यायचं. आता या ठिकाणी विषय आपला असा चालू आहे की भगवंतानी म्हणजे ब्रह्मदेवानी अशा प्रकारची सृष्टी निर्माण केली आहे. आणि मी विषय असा सुरू केला होता की विज्ञानाच्या विद्यार्थ्यांनी अधिक दक्षतेनं हा भाग जो आहे तो ग्रंथातनं वाचावा. मी आपल्याला फार मर्यादित सांगणार आहे, पण खूप बरं का ऐकण्यासारखं आहे. आणि आपल्याला धावता आढावा घ्यायचा आहे. 10 प्रकारची सृष्टी सांगितली आहे. महतत्व सांगितलंय, अहंकार, भूतसर्ग, इंद्रिये, अधिष्ठात्री देवता, अविद्या, वृक्ष, पशु, देवसर्ग आणि मानव अशा प्रकारे 10 प्रकारची सृष्टी सांगितली आहे. पुढचा एक अतिशय महत्वाचा भाग मला आपल्याला घालायचा कानावर आपल्या, की आमचे पूर्वज किती वरच्या दर्जाचे संशोधक होते. बघा, सेकंदाचा किती छोटा भाग आपण विचारात घेतो. सेकंदाचे आपल्याला भाग किती करता येतात, तर स्पोर्ट्स ग्राउंडवर 100 भाग करतात. सेकंदाचे 100 स्टॉप वॉच असतं, त्यामध्ये सेकंदाचे 100. चूक भूल देणे घेणे त्यात काही फार महत्वाचं नाही आहे, माझी माहिती आहे 100. आणि अशा प्रकारे सेकंदाचे 100 भाग करून आपण पुढे जातो. म्हणजे कालाची गणना व्यवहारात आणण्याकरता सेकंदाचे 100 भाग हे तत्व आपण विचारात घेऊन पुढे जाणार. पंचांग करते सेकंदाचा कितवा भाग विचारात घेतात. पंचांगाचे अभ्यासक असतील माझे श्रोते, तर त्या ठिकाणी सेकंदाचा 1000वा भाग विचारात घेतला जातो. पण आमच्या पूर्वजांनी या सेकंदाचे म्हणजे ब्रह्मदेवानी जो कालाची गणना केलेली आहे, ती कालाची गणना मी आपल्याला सांगतोय. सेकंदाचे 48,600 इतके भाग विचारात घेतलेले आहेत. किती सूक्ष्म काल आहे तो. आणि असा सूक्ष्म काल एका बाजूनं सूक्ष्म, दुसऱ्या बाजूनं विशाल. विशाल म्हणजे किती? विशाल म्हणजे असा की ब्रह्मदेवाचं आयुष्य आहे 100 वर्ष. आता इथे 100 वर्षाचं आयुष्य म्हणजे 365 गुणिला 100 असा जरी ढोबळ विषय मांडला तर ब्रह्मदेवाचा एक दिवस कितीचा? ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलंय ज्ञानेश्वरीमध्ये. आणि आपण त्या अमृताची जी कथा, परीक्षित राजाला अमृत देण्याकरता देव आले होते, त्यांची कथा बघितली. आणि त्यामध्ये सांगितलंय माऊलींनी की ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र जातात, 14 मन्वंतर. आणि तेवढेच 14 मन्वंतर रात्रीचे असतात. म्हणजे ब्रह्मदेवाचे 24 तास, ज्याला अहोरात्र शब्द आहे. अहोरात्रामध्ये 28 मन्वंतर होतात. एक मन्वंतर म्हणजे किती? एक कृतयुग, एक त्रेता, एक द्वापार, एक कलियुग, अशी 4 युगांचं एक मन्वंतर. असे 14 दोन्ही 28 मन्वंतर. आता हिशोब करा. आणि असा सगळा गुणाकार करून कालाचा सूक्ष्म विचार जो 48,600 सेकंदाचा भाग केलेला आहे, तसा हा मोठ्यात मोठाचा कालाचा हिशोब फक्त हे ब्रह्मदेवाचं आयुष्य सांगितलंय. यानंतरचा कालावधी आपल्याकडे आहेच आहे, पण ब्रह्मदेवाचा कालावधी मोजता मोजता आपल्याला किती कागद आणि किती शून्य द्यावे लागतील याचा विचार आपण अवश्य करा. आणि विचार जर पटला तर आपल्या पूर्वजांना एक कडक सॅल्यूट ठोकून द्या. काय विचार केला, किती म्हणजे आमचे ऋषीमुनी संशोधकच होते हो, संशोधक होते. आणि यामध्ये अधिक न वेळ घालवता मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की सूक्ष्म काल आणि विशाल काल दोन्ही जे आहेत ते आपल्या कल्पनेच्या पलीकडचे आपल्या पूर्वजांनी शोधून ठेवलेले आहेत. पुढे असं सांगतात की ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती कशी कशी केली. एक एक टप्पा आपण विचारात घेऊ. अज्ञान निर्माण झालं. आता अज्ञान निर्माण झालं म्हणून एवढं थांबलं का? नाही. पुढे असं सांगतात की त्याच्या 5 वृत्ती आहेत.
एक आहे अविद्या, ज्याला आपण तम म्हणतो. एक आहे अस्मिता, त्याला मोह म्हणतो. एक आहे आसक्ती, त्याला माया मोह म्हणतो. एक आहे द्वेष, त्याला तामिश्र म्हणतात. आणि एक आहे अभिनिवेश. अभिनिवेश म्हणजे मी आहे एवढा पण दाखवणार 100 पट. अभिनिवेश याला अंधता मिश्र अशा प्रकारची या अज्ञानाच्या 5 वृत्ती सांगितलेल्या आहेत. हे सुद्धा निर्माण केलेलं आहे. नंतर पुढे असं म्हणतात की ब्रह्मदेव अविद्या अगोदर निर्माण झाले म्हणून रुष्ट झाले आणि पुढे रुद्र प्रगट झाले. आणि हे रुद्र जे आहेत आपल्या कानावर नाव असू देत. रुद्र 11 आहेत. मी फक्त त्यांची नावं वाचतो. मन्यू, मन, महिनस, महान, नियुत, सर्पी, इला, अंबिका, क्षमस्व. मन्यू, मन, महिनस, महान, शिव, रतध्वज, उग्ररेता, भव, काल, वामदेव आणि धृतव्रत अशा प्रकारचे हे 11 रुद्र. आणि चुकून मध्ये काही जी नावं वाचली होती ती रुद्राणी आहेत. त्या 11 रुद्राणी आहेत. धी, वृत्ती, उष्णा, उमा, नियुत, सर्पी, इला, अंबिका, इरावती, सुधा आणि दीक्षा. तर रुद्र आणि रुद्राणी निर्माण केल्यानंतर ब्रह्मदेवाला असा अनुभव आला की हे सृष्टीला काय करतायत की तेच गिळंकृत करतायत. आणि अशा प्रकारे त्यांच्याकडनं निर्मितीचं काम होणार नाही म्हणून त्यांना तपश्चर्या करण्याकरता त्यांनी पाठवून दिलं. आणि आता ब्रह्मदेवाला संकल्पाने 10 पुत्र प्राप्त झालेले आहेत. यांची नावं मात्र अवश्य आहे का, कारण प्रत्येकाचं चरित्र काही ना काहीतरी आपल्याला भागवतामध्ये ऐकायचं आहे. मरीची, अत्री, अंगिरा, पुलस्स, पुलह, क्रतु, भृगु, वशिष्ठ, दक्ष आणि 10वे पुत्र म्हणजे नारद. असे हे नारद 10वे संकल्पाने निर्माण झालेले पुत्र आहेत. शिवाय ब्रह्मदेवाच्या हृदयापासून काम, लिंगापासून समुद्र, भुवयापासून क्रोध, खालच्या ओठापासून लोभ, सावलीपासून कर्दम ऋषी. आपल्याला कर्दम ऋषीचं आख्यान उद्या ऐकायचं आहे. सावलीपासनं कर्दम ऋषी, मुखापासनं सरस्वती, गुदापासनं निवृत्ती. आणि अशा प्रकारे ही निर्मिती ब्रह्मदेवानी केलेली आहे. आणि आपल्याला कथा माहित आहे की ब्रह्मदेव जे आहे ते सरस्वतीच्या स्त्री म्हणून सरस्वती निर्माण झालेली आहे. आणि पुत्री कन्याविषयी ब्रह्मदेवाच्या मनामध्ये कामवासना निर्माण झाली आणि म्हणून ते तिच्या मागे धावलेली कथा आपल्याला माहित आहे. पण कथेचा शेवट मला तरी भागवत ऐकेपर्यंत वाचेपर्यंत माहिती नव्हता. आपल्याला माहित असेल तर आपण भाग्यवान आहात. पुढे काय झालं आपण अवश्य ऐका. जेव्हा पुत्रीच्या मागे लागले ब्रह्मदेव तेव्हा त्यांचे जे पुत्र आहेत, पुत्र क्रमांक 1 मरीची आणि आदी पुत्र जे आहेत ते हसले आहेत. त्यांनी उपहास केलाय आणि ब्रह्मदेवाला त्यांनी जागृत केलंय. आपण काय करताय. ब्रह्मदेव खजील झाले आहेत. त्यांना लाज वाटलेली आहे आणि ब्रह्मदेवानी त्या देहाचा त्याग केलेला आहे. ते शरीर टाकून दिलेलं आहे. आणि या शरीराचं काय झालं भागवतकार सांगतात की या शरीरापासनं धुक आणि अंधार अशा प्रकारचा निर्माण झालेला आहे. ब्रह्मदेवानी आपल्या योग सामर्थ्याने पुन्हा दुसरं स्वच्छ अशा प्रकारचं शरीर धारण केलेलं आहे. आणि अशा प्रकारे नवीन धारण केल्यानंतर त्यांनी काय काय निर्माण केलं आता बघा. सगळं कसं माहिती आहे का, सकारात्मक निर्मिती आहे. त्यांनी 4 मुखात्म त्यांच्या 4 वेद प्रकट झालेले आहेत. मग 4 ऋत्वी जे आहेत, 4 उपवेद आहेत, 4 धर्माचे 4 पाय आहेत. आश्रम, मानव धर्माचे आश्रम, ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थ, संन्यास अशा प्रकारचे आश्रम त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. त्यानंतर छंद, आपल्याला ही माहिती कदाचित अनेकांना असेल, धन्यवाद, परंतु काही लोकांना नाही. त्यांना सांगितलं पाहिजे 7 छंद जे आहेत ते ब्रह्मदेवांपासून निर्माण केले आहेत. त्यातला उष्णी, गायत्री, त्रिष्ठूप, अनुष्ठूप आपल्या कानावर गेलेले शब्द आहेत. जगती, पंक्ती आणि बृहती अशा प्रकारचे 7 छंद, स्वर, निषाद, ऋषभ, गांधार, षडज, मध्यम, धैवत आणि पंचम अशा प्रकारचे 7 स्वर सुद्धा जे आहेत ते ब्रह्मदेवापासून निर्माण झालेले आहेत. आणि यानंतर आपल्याला एक कथा महत्वाची बघायची आहे आणि आपण कथेला विराम देणार आहोत.
हे सगळं चाललंय हो, परंतु प्रजावृद्धी जी आहे, जी भगवंतानं सांगितली, ती प्रजावृद्धी मात्र मनासारखी होत नव्हती. म्हणून ब्रह्मदेव चिंतेत होते. आणि असं चिंतेत असताना एक विशेष असं आकृत घडलं. त्यांच्या उजव्या बाहूपासनं एक पुरुष निर्माण झाला आणि डाव्या बाहूपासनं एक स्त्री निर्माण झाली आहे. त्या पुरुषाचं नाव आहे स्वयंभू मनु. पहिल्या मन्वंतराचा मनु हा स्वयंभू मनु. पत्नीचं नाव आहे शतरूपा, जी रूपानं सामान्य स्त्रीपेक्षा शतपट सुंदर आहे, लावण्यवती आहे. अशा प्रकारची शतरूपा निर्माण झालेली आहे. आणि जेव्हा ती दोघही पती पत्नी ब्रह्मदेवांच्या पुढे हात जोडून उभे राहिलेत आणि ते विचारतात, देवा, आपण आम्हाला निर्माण केलंय, आमचं कार्य काय आहे? आणि ब्रह्मदेवांनी सांगितलं की आपल्याला प्रजावृद्धी करायची आहे. लगेच प्रश्न आला, प्रजावृद्धी आम्ही कुठे करावी? आता पुन्हा ब्रह्मदेवाच्या मनात होतं की प्रजावृद्धी ही पृथ्वीवर व्हावी. आणि पृथ्वी तर हिरण्याक्षांनी काय केलेली आहे? पाताळात नेऊन ठेवलेली आहे. आता पाताळ म्हणजे काय बरं का? याचं आपल्याला विवरण करण्याकरता आपल्याला वेळ नाही. आपण हिरण्याक्षाचा जो काही वध करून आज थांबणार आहोत, एक 3 मिनिटं लागतील आपल्याला. यानंतर या जोडप्याला वंशवृद्धी करता पृथ्वीची प्रतिष्ठापना करावी, याकरता भगवंताकडे प्रार्थना केली ब्रह्मदेवानी. आणि थोड्याच वेळात त्यांच्या नाकातनं एक अत्यंत सूक्ष्म असा जीव बाहेर पडला. ते होते शुक्ल वराह भगवंत. अत्यंत सूक्ष्म अशा प्रकारचा पांढरा शुभ्र असा देह जो आहे, म्हणायला काय? म्हणायला वराह अवतार. आणि या वराह अवताराने बघता बघता प्रचंड अशा प्रकारचं विशाल रूप धारण केलेलं आहे. आणि त्यांनी ती पृथ्वी जी आहे, जी समुद्राच्या तळाशी नेऊन ठेवली सांगतात, ती त्यांनी आपल्या सुळ्यावर घेतलेली आहे. मध्ये हिरण्याक्ष आडवा आलेला आहे. आणि त्या हिरण्याक्ष आणि भगवंत या दोघांचा जो काही आहे, प्रचंड अशा प्रकारचं युद्ध झालंय. भगवंताच्या सुळावर पृथ्वी आहे आणि 2 हातांनी त्या हिरण्याक्षाशी युद्ध करता आहे. आणि अशा प्रकारच्या युद्धामध्ये हिरण्याक्षाचा वध झालेला आहे. आणि वराह भगवंताचं आपण या ठिकाणी प्रणाम त्यांना करू आणि आजच्या कथेला आपण काय करू? विराम देऊया. ओम नमो भगवते मंत्रतत्वलिंगाय यज्ञक्रतवे महाध्वरावयावाय महापुरुषाय नमः कर्म शुक्लाय त्रियुगाय नमस्ते. वराह भगवंत की जय. जय हो, जय हो, जय हो.